नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असू द्या, आरोग्य विभाग असेल, समाज कल्याण, पोलीस कॉन्स्टेबल, लिपिक, GMC अशा कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावरती अतिशय महत्त्वाची आपली ही लेक्चर सिरीज सुरू आहे आणि त्याच्यामधील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर मित्रांनो निश्चितच कमेंट करायचे। तर प्रश्न बघा काय आहे, मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी नावाची टीका लिहून आधुनिक समीक्षेचा पाया घातला टिंब यांनी। तर आता याच्यामध्ये तुम्हाला नाव दिलेले आहेत, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, दादोबा पांडुरंग आणि न्यायमूर्ती रानडे। तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, दादोबा पांडुरंग यांनी काय केलेला आहे, यशोदा पांडुरंग नावाची टीका लिहून आधुनिक समीक्षेचा पाया घातलेला आहे। तर बघा पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, टिंब ही मराठी भाषेतील पहिलीच सामाजिक कादंबरी होय। आता इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, तर मराठी भाषेतील पहिली कादंबरी कोणती विचारलेला आहे। त्याच्यामध्ये बघा मधली स्थिती ना आपटे, त्याच्यानंतर मुक्तमाला लक्ष्मण शास्त्री हबळे, त्याच्यानंतर यांत्रिक क्रमण हरी केशवजी आणि यमुना पर्यटन बाबा पद्मजी। बघा प्रश्न नीट पाहायचा आहे, ऑप्शन व्यवस्थित पाहायचा आहे आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा, यमुना पर्यटन ही बाबा पद्मजी यांनी लिहिलेली कादंबरी आहे, मराठीतील पहिली। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इसवी सन 1871 मध्ये टिंब यांनी लिहिलेली मोचनगड ही मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी होय। बघा इथं प्रश्न काय आहे, मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती विचारलेला आहे आणि साल देखील दिलेला आहे 1871। त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत गुंजीकर, आपटे, ना आपटे आणि हरी केशवजी। चला याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, गुंजीकर यांनी लिहिलेली मोचनगड काय आहे, गुंजीकर यांनी लिहिलेली मोचनगड ही मराठीतील पहिली काय आहे, ज्ञात ऐतिहासिक कादंबरी आहे। व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे। इथं आपल्याला एकाच प्रश्नामध्ये 3 प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात। इथं आपल्याला साल देखील दिलेला आहे, कादंबरीचं नाव देखील दिलेलं आहे आणि ती कोणत्या ह्याच्यातील आहे तेही देखील दिलेलं आहे। चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो काय आहे, टिंब यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक असे म्हटले जाते। बघा प्रश्न काय आहे, भारतातील ज्या गिरणी कामगार संघटना आहे त्याचे आद्य प्रवर्तक आपल्याला इथं विचारलेला आहे। तर त्याच्यामध्ये बघा महात्मा ज्योतिबा फुले, नारायणराव लोखंडे, भाई श्रीपाद अमृत डांगे आणि केशवराव जयदे। तर याचं बघा करेक्ट आन्सर काय आहे, नारायणराव लोखंडे हे काय आहेत, आद्य प्रवर्तक आहेत कामगार संघटना, गिरणी कामगार संघटनेचे। तर चला पुढचा प्रश्न बघा काय आहे, प्रश्न थोडासा मोठा आहे आणि व्यवस्थित वाचायचा आहे आणि उत्तर कमेंट करायचंय। मित्रांनो तुमची जी उत्तर आहेत ते प्लीज उत्तर कमेंट करा। बघा, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शुद्ध खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। बघा इथं छान एक आपल्याला पंक्ती दिलेली आहे, ती पंक्ती बघा काय आहे ती, आणि त्याच्यावरती प्रश्न काय विचारलेला आहे, शिक्षणाचे किंवा विद्येचे महत्त्व विशद करणाऱ्या या पंक्ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या टिंब या ग्रंथात लिहिलेल्या आहेत। बघा ही वरची जी पंक्ती आहे ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या ग्रंथात लिहिलेली आहे आपल्याला विचारलेला आहे। बघा, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म आणि इशारा। चला या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पहा मित्रांनो, शेतकऱ्याचा आसूड हा जो महात्मा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ आहे त्या ग्रंथातील ही पंक्ती आहे। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, खालीलपैकी कोण प्रार्थना समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते। आता इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रार्थना समाज जो आहे त्यांच्या कार्याशी संबंधित नसणारं आपल्याला इथं नाव विचारलेलं आहे आणि ते नाव सांगायचे आपल्याला। चला कमेंट करा, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती चांदवरकर, महर्षी वीरा शिंदे, केशवराव जयदे। प्रार्थना समाज जो आहे त्याच्या कार्याशी संबंधित नसणारं नाव काय आहे बघा, केशवराव जयदे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे,
रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा, बघा, रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयीचा आपला आदरभाव प्रगट केला टिंबटिंब यांनी. आता इथं बघा, आपल्याला रायगडावरची जी शिवरायांची समाधी आहे तिचा जीर्णोद्धार कोणी केला आणि त्यांच्यावर पोवाडा कोणी लिहून उद्धार केला किंवा आपला जो आदरभाव आहे तो आदरभाव प्रगट केला असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. लोकमान्य टिळक, न्याय रानडे, महात्मा फुले, केशवराव जेदे. तर चला, तुमचं करेक्ट उत्तर काय आहे पहा. इथं महात्मा फुले यांनी काय केलेलं आहे, ते जे काम आहे शिवरायांची जी काही समाधी आहे रायगडावरील त्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांच्यावरती पोवाडा लिहिलेला आहे. तर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व त्यांची गाऱ्हाणी सरकार दरबारी मांडणारे पहिले महाराष्ट्रीय विचारवंत म्हणून आपणास टिंबटिंब यांचा उल्लेख करावा लागेल. बघा प्रश्न काय आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन बघा दिलेले आहेत. महर्षी वीरा शिंदे, महात्मा ज्योतिबा फुले, नारायणराव लोखंडे, केशवराव जेदे. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्न मी पटपट घेतो आहे, तुमची उत्तरं देखील पटपट कमेंट होणं आवश्यक आहे. असेच प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारले जातात, हे संभाव्य प्रश्न आहेत, त्यामुळे या प्रश्नांची व्यवस्थितपणे तयारी करायची आहे. बघा, जोपर्यंत या देशातील बहुसंख्य असलेला शेतकरी वर्ग राष्ट्रीय सभेच्या बाहेर आहे तोपर्यंत राष्ट्रीय सभेला स्वतःच राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही. या शब्दात राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना ठणकावून सांगणारे कर्ते समाजसुधारक व थोर विचारवंत म्हणजे कोण आपल्याला इथं विचारलेला आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. गो ग आगरकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले आणि न्यायमूर्ती रानडे. ही जी स्टेटमेंट आहे ही स्टेटमेंट कोणी केली आपल्याला विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा, महात्मा ज्योतिबा फुले. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो आजच्या प्रश्न मालिकेतील तुमच्या समोर आहे. आजच्या प्रश्न मालिकेतील आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे. आणि प्रश्न बघा, सामाजिक सुधारणांना मिळणारा वाव या दृष्टिकोनातून इंग्रजी राज्य उपकरणात मानणाऱ्या टिंबटिंब यांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक आवाळीबद्दल मात्र हंटर कमिशन पुढील आपल्या साक्षीत इंग्रज सरकारला धारेवर धरले. बघा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि उत्तर कमेंट करायचं आहे. प्रश्न पहा काय आहे तो आणि त्याचा ऑप्शन देखील तुम्हाला इथं दिलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी नाना शंकर शेठ आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा महात्मा ज्योतिबा फुले. आलं का लक्षात? अशाच पद्धतीने मित्रांनो आपण नवनवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.